Today we will discuss General Science Standard 7 धडा पहिला The Living World Adaptation and Classification. याच्यामध्ये आपण Adaptation in Plants complete केलं. आता Adaptation in Animals. Adaptation in Animals. Animals कशा अडॅप्ट करतात, आपण प्लांट कशा अडॅप्ट करतात पाहिले की प्लांट्स इन स्नोई रिजन, डेझर्ट रिजन, एक्वॅटिक रिजन, फॉरेस्ट, ग्रासलँड्स, त्यांचं फूड इंजेक्शन इतकं आपण ते कसं जुळून घेतात पाहिले. आता प्राणी कसे जुळून घेतात, म्हणून आपलं आजचं मुख्य हेडिंग काय आहे, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. तर हे अडॅप्टेशन इन ॲनिमल्स मध्ये आपल्याला पहिल्यांदा जे आहे पाहायचं आहे अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जसं आपण अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स पाहिलं होतं तसं पहिलं काय पाहायचं आहे, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक म्हणजे जलचर आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. आता जलचर प्राणी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा काय येतो, आपल्या समोर काय येतो, फिश येतो. फिश की मग हा फिश पाण्याशी कसं जुळून घेतो. तर मग आता जे आहे सगळ्यात पहिल्यांदा बॉडी ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल इज स्पिंडल शेप्ड. यांची बॉडी कशी असते, स्पिंडल शेप्ड असते. हे पहा, जे जे प्राणी ॲक्वॅटिक आहे, प्युअरली ॲक्वॅटिक आहे, मग प्युअरली ॲक्वॅटिक कोण येतो आपल्या डोळ्यासमोर, फिश येतो. मग यांची बॉडी कशी असते, स्पिंडल शेप्ड बॉडी असते. आता स्पिंडल शेप कशाला म्हणायचं की जो आकार दोन्ही बाजूनी निमुळता आहे. हे पहा, इकडे काढून दाखवतो. हा जो आकार आहे की मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूनी टेपरिंग निमुळता, हा जो आकार आहे याला काय म्हणायचं, स्पिंडल शेप म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्पिंडल शेप्ड बॉडी. तर जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्या अडॅप्टेशन मध्ये पाण्याशी त्यांना कोणाशी जुळून घ्यायचं आहे, पाण्याशी जुळून घ्यायचं आहे. म्हणून जुळून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कसं जुळून घेतलेलं आहे की त्यांची जी शरीर रचना आहे, शेप ऑफ द बॉडी आहे ती कशी आहे, स्पिंडल शेप्ड बॉडी आहे. आणि मग स्पिंडल शेप्ड बॉडी असल्यामुळं काय होतं की पाण्याचा जो प्रवाह आहे, करंट्स ऑफ वॉटर असतात, त्यांनी फ्रिक्शन होत नाही. जो पाणी जातं समजा त्यांना पाण्यामध्ये पोहायचे आणि अशी स्पिंडल शेप्ड बॉडी असल्यामुळं दोन्ही बाजूने निमुळती असल्यामुळं काय होत नाही, त्यांना जे पाण्याचे फास्ट करंट्स आहेत, करंट्स म्हणजे प्रवाह आहेत, त्याचं फ्रिक्शन होत नाही. पहा, अजून एक गोष्ट सर सांगतो, अगदी आपण थोडं कोरिलेट करतो. विमानं असतात ना, विमानं, हो तुम्ही विमानं पहा, विमानं सुद्धा अशी स्पिंडल शेप्ड असतात. कशामुळं, कारण विमानाने हवेतून उडायचं असतं, म्हणून हवेचं फ्रिक्शन नाही झालं पाहिजे विमानासोबत. तसंच हे मासे आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, यांना पाण्यामध्ये सतत पोहायचंय, पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायचंय, पाण्याच्या प्रवाहात पोहायचंय. तर पाण्याचा शरीराला त्रास होऊ नये, सारखं घर्षण होऊ नये, म्हणून यांची बॉडी कशी आहे, स्पिंडल शेप्ड बॉडी आहे. हा त्याच्यामध्ये आहे. आणि आता पोहायचं म्हटल्यानंतर त्यांना काय असतं, तर दे हॅव फिन्स. त्यांना काय असतात, दे हॅव फिन्स. फिन्स म्हणजे पंख किंवा त्याला पर म्हणतात. दे हॅव फिन्स की हे पहा, हे या पद्धतीने काय असतात, त्यांना फिन्स असतात. ह्या फिन्सच्या साहाय्यानं ते काय होतात, पाण्यामध्ये पोहतात. बघा, हे स्पिंडल शेप्ड बॉडी हा मासा आहे, आपण त्याला माशाचं रूप देऊ. आणि हे त्याचे काय आहेत, फिन्स आहेत. हे काय आहेत, हे त्याचे फिन्स आहेत. फिन्स म्हणजे काय असतात, तर हे पोहण्यासाठी असतात. आणि इथं शेपटीला एक मोठा फिन आहे. इथं या शेपटीच्या इथे फिन आहे, याला काउडल फिन म्हणतात. बघा, याला कोणता फिन म्हणतात, याला काउडल फिन म्हणतात. त्याच्या शेप, आपण ज्याला माशाचं शेपूट म्हणतो, ॲक्वॅटिक ॲनिमलचं शेपूट म्हणतो, हा काउडल फिन आहे. कोणता फिन आहे, त्याला काउडल फिन म्हणतात किंवा टेल फिन सुद्धा म्हणतात. याच्या साहाय्याने तो काय करतो, पाण्यामध्ये पोहताना काय होतो, दिशा बदलतो. बघा काय केलं ॲक्वॅटिक, आपण काय बघतोय, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. कोणते ॲनिमल्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. त्याच्यात पहिलं अडॅप्टेशन काय आहे,
दे हॅव स्पिंडल शेप्ड बॉडी. दुसरं अडॅप्टेशन काय आहे? दे हॅव फिन्स. फिन्स कशासाठी आहेत? तर हे फिन्स पोहण्यासाठी आहेत, पाण्यामध्ये पोहण्यासाठी काय आहेत? तर फिन्स आहेत. त्यानंतर सारखं पाण्यामध्ये राहावं लागतं, मग त्यांची स्किन खराब झाली असती, म्हणून त्याच्यासाठी तिसरं अडॅप्टेशन काय? दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या अंगावर काय असतात? स्केल्स असतात. स्केल्स म्हणजे खवले असतात. काय असतात? खवले असतात. दे हॅव स्केल्स. हे पहा, तुम्ही पहा मासा, त्याच्या अंगावर काय असतात? या पद्धतीनं खवले असतात. दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. असे त्यांच्या अंगावर काय असतात? खवले असतात. अगदी आपण फरशी घासायचा ब्रश वगैरे घेतला ना आणि एखादा मेलेल्या माशावर असं घासलं तर स्केल्स काय होतात? निघतात बाजूला. पण हे स्केल्स कशासाठी असतात? पाण्यामध्ये त्यांची स्किन खराब होऊ नये म्हणून स्किनवर काय असतात? स्केल्स असतात. ही कितवं अडॅप्टेशन आहे? तिसरं अडॅप्टेशन आहे. आता पाण्यामध्ये राहायचं म्हणल्यावर काय असतं? नाक नसतं, त्यांना लंग्स नसतात, पाणी गेलं असतं लंग्स मध्ये, म्हणून पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांच्याकडे काय असतं? श्वास घेण्यासाठी, ब्रीद करण्यासाठी असे इथं त्यांना खाचा असतात. अशा काय असतात? खाचा. बघा मुद्दाम फळ्यावर दाखवते, अशा काय असतात? खाचा असतात. त्याला गिल्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? गिल्स. पहा, पहिल्या अडॅप्टेशन आकृतीवर दाखवतो. बघा बघा आकृतीवर दाखवतो. आकृती बघा, तुमच्यासाठी झूम करतो आकृती बघा. पहिलं अडॅप्टेशन कोणतं? हे डार्क करतोय, स्पिंडल शेप्ड बॉडी. ह्या पहिलं डार्क करतो. दुसरं अडॅप्टेशन कोणतं आहे? पाण्यामध्ये पोहण्यासाठी. हे पहा, डार्क करतोय. पाण्यामध्ये पोहण्यासाठी हे काय आहेत? फिन्स. हे काय आहेत? फिन्स. हा टेल फिन असतो पाण्यामध्ये पोहताना दिशा बदलण्यासाठी. हे बघा, हे अडॅप्टेशन क्रमांक 2. तिसरं अडॅप्टेशन काय? हे पहा, डार्क करतो. काय असं अंगावर? दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या अंगावर काय आहे? स्केल्स आहेत, खवले आहेत त्यांच्या अंगावर. दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवर काय आहेत? स्केल्स आहेत. त्यानंतर श्वास घेण्यासाठी हे पहा, इथं काय दाखवतो? हे पहा मोठे, इथं काय दाखवतो मी? गिल्स असतात. काय असतात? गिल्स. त्यांना नोज नसतं, नाक नसतं. काय आहे? हे पहा, पहिला हे पोहण्यासाठी काय आहे? फिन्स. पाण्याचा शरीराला त्रास होणे म्हणून काय आहे? स्केल्स. श्वास घेण्यासाठी काय आहे? गिल्स. बॉडी कशी आहे? स्पिंडल शेप्ड आहे. आणि आईज कशा असतात? त्यांना सुद्धा आयलिड्स असतात. बघा, माशांना सुद्धा पापण्या असतात. माशांना सुद्धा पापण्या असतात. पापण्यांना इंग्रजीमध्ये आयलिड्स म्हणतात. काय म्हणतात? आयलिड्स. आणि हे आयलिड्स, आपले आयलिड्स कसे असतात? अपारदर्शक असतात. असं झाकून घेतलं तर आपल्याला काही दिसत नाही. पण माशाचे जे आयलिड्स असतात त्या ट्रान्सपॅरंट असतात. कशा असतात? ट्रान्सपॅरंट. ट्रान्सपॅरंट म्हणजे पारदर्शक असतात. हो, त्यांनी अगदी थोडा जरी डोळा उघडला की लगेच त्यांना ते पूर्ण आयलिड उघडायची गरज पडत नाही, त्यांना पलीकडचं दिसतं. तर ट्रान्सपॅरंट आयलिड्स असतात. बघा, ब्रीदिंग साठी काय असतात? गिल्स. मी काय सांगतोय? हे सगळे अडॅप्टेशन आहे. हे सगळं त्यांनी ॲक्वॅटिक लाईफशी काय केलंय? जुळून घेतलेलं आहे. हे कसं जुळून घेतलंय हे मुद्दे लिहितोय इथं मी. ट्रान्सपॅरंट आयलिड्स. बघा कसं जुळून घेतलंय. पहिलं स्पिंडल शेप्ड बॉडी. दुसरं, बॉडीला काय असतात? फिन्स. बॉडीवर काय असतात? स्केल्स. ब्रीदिंग साठी काय असतात? गिल्स. आणि आयलिड, डोळ्याच्या संरक्षणासाठी काय असतात? ट्रान्सपॅरंट आयलिड्स असतात. आणि त्यांच्या शरीरामध्ये काय असतात? एअर ब्लॅडर्स असतात. शरीराच्या आतमध्ये काय असतात? एअर ब्लॅडर्स. हो, एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेनं भरलेल्या पिशव्या. एअर ब्लॅडर्स म्हणजे काय असतात? हवेनं भरलेल्या पिशव्या. बघा, एखादी पिशवी तुम्ही, अगदी मेन कापडाची पिशवी आहे,
पॉलिथिनची पिशवी त्याच्यात हवा भरा आणि पाण्यावर सोडून द्या, बुडते का ती पाण्यामध्ये? बुडणार नाही. किंवा फुग्यामध्ये हवा भरा आणि सोडून द्या, फुगा बुडेल का पाण्यामध्ये? नाही. तसे एअर ब्लॅडर्स ह्या ॲक्वॅटिक ॲनिमलच्या शरीरामध्ये असतात. हे पण एक ॲडॅप्टेशन आहे, त्यांनी जुळवून घेतलेलं आहे. आणि हे काय आहे? पूर्ण हे ॲडॅप्टेशन्स आहेत. आपल्याला समजा विचारलं की हाऊ फिश ॲडजस्ट विथ वॉटर किंवा अडॅप्ट विथ वॉटर, तर सगळ्यात पहिल्यांदा फिशेस हॅव स्पिंडल शेप्ड बॉडी. नंबर 2, दे हॅव फिन्स फॉर स्विमिंग. दे हॅव स्केल्स ऑन देअर स्किन. त्यानंतर दे हॅव गिल्स फॉर ब्रीदिंग. दे हॅव ट्रान्सपॅरंट आयलिड्स. आणि 6वं काय आहे की दे हॅव एअर ब्लॅडर्स इनसाइड देअर बॉडी. ह्या 5-6 कारणांनी ते काय करतात तर जुळवून घेतात. आणि उत्तम त्याची इथं काय काढलेली आकृती काढलेली आहे. पण आता पाण्यामध्ये तुम्ही म्हणता नाही सर आम्ही तर बेडूक दादा पण बघितलेला आहे, आम्ही बदक सुद्धा पाहतो पाण्यामध्ये छानपैकी पोहायलेले, बेडकं पण पाहतो. मग त्यांचं ॲडॅप्टेशन कसं असतं? तुम्ही तर हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स जलचर म्हणजे फक्त माशांचंच सांगितलं. बेडकाचं काय, बदकांचं काय? ते सुद्धा पाण्यामध्ये पोहतात, जमिनीवर चालतात. मग ते कसे पाण्याशी कसे जुळून घेतात? तर हे फ्रॉग म्हणजे बेडूक आणि डक म्हणजे बदक ह्यासारखे सुद्धा प्राणी, फ्रॉग अँड डक ह्यासारखे सुद्धा प्राणी पाण्यामध्ये तुम्ही पोहताना पाहत असतात. कधी नीट व्यवस्थित त्यांना ऑब्झर्व करायचं. हो, निरुपद्रवी प्राणी आहेत, हल्ला करत नाहीत माणसावर, फक्त आपण शांतपणे बघायचं. आपण शांतपणे जर का बघितलं तर त्यांचे वेबड टोज असतात. त्यांचे टोज कशा असतात? वेबड टोज. त्यांचे जे पाय असतात तर पाय, बदकाचा पाय बघा किंवा बेडकाचा पाय बघा. हे बघा आपल्या टोज मध्ये काय गॅप आहे, आपल्या टोज मध्ये काय गॅप आहे की नाही? हे बघा आपल्या टोज मध्ये काय गॅप आहे. पण त्यांचे टोज कसे असतात? वेबड म्हणजे जोडलेले असतात. कसे असतात? त्यांची पायाची बोटं, टोज म्हणजे बोटं, ते कसे असतात? जोडलेले असतात. त्याच्यामुळे पाण्यामध्ये पोहताना ते काय करतात? पाणी पाठीमागे सारतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय होतं? पोहायला मदत होते. की त्यांना ओर्स म्हणतात, OARS. आपण होडी चालवताना जो वल्ला वापरतात ना, काठी पाठीमागे ढकलली की बोट पुढे जाते, ती जी काठी आहे त्या काठीला म्हणतात ओर, OAR. तसे त्यांचे दोन्ही पाय ओर्स सारखे काम करतात आणि पाण्यामध्ये पोहायला त्यांना मदत करतात. एवढंच नाहीये, त्यांचं शरीरावर वॅक्सी लेअर असतो. वॅक्सी म्हणजे मेनसट असतात. हो बघा, बेडूक कधी हात लावून, बेडकाला कधी असं हातात येऊन बघा ना, तेव्हा काय. किंवा बदकाच्या अंगावरून हात फिरवा, बदकाला वॅक्सी फिदर्स असतात म्हणजे मेनसट असतात. आणि आपल्याला माहिती आहे मेनसट गोष्टीवर पाणी साचत नाही. तसंच बेडकाची स्किन सुद्धा कशी असते? वॅक्सी लेअर्स असतात त्याच्यावर, त्यामुळे त्याला पाण्याचा त्रास होत नाही, त्याच्या अंगावर पाणी साचत नाही. एवढंच नाही, त्यांना जे असतात स्मूथ स्किन असते आणि त्यांचे हेड ट्रायंग्युलर असतात. हेड्स कसे असतात? ट्रायंग्युलर हेड्स असतात. त्यांचे जे बेडकाचे वगैरे जे हेड आहे, हेड म्हणजे डोकं, ट्रायंग्युलर हेड. ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणाकृती काय असतं? हेड असतं. आपलं कसं आहे? आपलं स्पेरिकल आहे. आपलं मस्तक कसं आहे? स्पेरिकल आहे, गोल गेटिंग आहे, असं स्पियर आहे. तसं त्याचं नसतं, त्यांचं ट्रायंग्युलर हेड्स असतात. ज्यावेळेस ते पाण्यामध्ये सूर मारतात तर ट्रायंग्युलर हेड असल्यामुळे काय होतं की ते पाणी बाजूला सारायला मदत होते. या पद्धतीने काय होतं? ॲडॅप्टेशन असतं. आणि हे दोन प्राणी असे फ्रॉग अँड डक, दे कॅन लिव्ह इन वॉटर अँड दे कॅन लिव्ह ऑन लँड. ते ज्यावेळेस लँडवर असतात त्यावेळेस कशाने श्वसन करतात? लंग्सनं. मी पर्टिक्युलरली बेडकाचं बोलतोय. पाण्यामध्ये जर का असतील तर त्यावेळेस ते काय करतात? त्यांच्या स्किन्सच्या मार्फत काय करतात? ब्रीदिंग करतात. तर हे जे आहे हे काय आहे? ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आणि त्याच्यासोबतच फ्रॉग आणि डकचं सुद्धा सांगितलं. ॲक्वॅटिक ॲनिमल्स कसे जुळून घेतात ह्या 6 पद्धतीनं. इथं त्याची डायग्राम महत्वाची, ही फिशची पुस्तकात आहे दिलेली, फळ्यावर पाहून घ्या व्यवस्थित.
पाहून घ्या मोडण्याच्या अगोदर 10 सेकंद. आता आपलं नेक्स्ट आहे अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. आता पुढचं काय आहे अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. हो जसं आपण बघितलं अडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट आणि अडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन ग्रासलँड. बघितलं ना आपण ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये वनस्पती कसं जुळवून घेतात आणि फॉरेस्टमध्ये कसं जुळवून घेतात आणि त्या दोन्ही ठिकाणी प्राणी सापडतात की नाही. जिथं वनस्पती सापडतात तिथं प्राणी सापडतात. ते कसे जुळवून घेतात तर इकडं बघा ह्या फॉरेस्ट मध्ये आणि ग्रासलँडमध्ये मुख्यतः 2 प्रकारचे ॲनिमल्स सापडतात. मराठीत लक्ष द्या. फॉरेस्टमध्ये आणि ग्रासलँडमध्ये मुख्यतः 2 प्रकारचे ॲनिमल्स सापडतात. कोणता प्रकार? एक हर्बीव्होर्स म्हणजे गवत खाऊन जगणारे आणि प्रकार 2 कार्निव्होर्स. कार्निव्होर्स म्हणजे ते जे शाकाहारी प्राणी आहेत गवत खाणारे प्राणी त्यांना मारून जगणारे. हे आपण नेहमी डिस्कवरीवर नॅशनल जिओग्राफिकवर पाहतो ते प्राणी. हरिण आहे, वाघ आहे, सिंह आहे, चित्ता आहे, हत्ती आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्राणी पाहतो. ह्या प्राण्याचे मुख्य किती गट आहेत? 2 गट आहेत. गट क्रमांक 1 गवत खाणारे शाकाहारी हर्बीव्होर्स आणि गट क्रमांक 2 कार्निव्होर्स. कार्निव्होर्स म्हणजे त्या शाकाहारी प्राण्यांना मारून खाणारे. असे 2 प्रकारचे प्राणी काय होतात या ग्रासलँडमध्ये आणि फॉरेस्टमध्ये सापडतात. मग त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत? हर्बीव्होर्सचे काय वैशिष्ट्य आहेत? त्यांनी कसं अडॅप्टेशन केलं? कार्निव्होर्सचे काय वैशिष्ट्य आहेत? त्यांनी कसं अडॅप्ट केलं? त्यांनी कसं जंगलाशी जुळवून घेतलं? त्यांनी कसं ग्रासलँडशी जुळवून घेतलं? ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये काय आहे की हर्बीव्होर्स जे असतात की हर्बीव्होर्सचं काय असतात? द आईज ऑफ हर्बीव्होर्स आर बिलो द फोरहेड. हो याच्यामध्ये कोणते कोणते प्राणी सापडतात? मुख्यतः पहिल्यांदा आपण दाखवतो कोणते 2 प्रकारचे प्राणी सापडतात. हर्बीव्होर्स म्हणजे गवत खाणारे, त्याला काय म्हणायचं? शाकाहारी. आणि दुसरा कोणता प्राणी सापडतो? कार्निव्होर्स. कार्निव्होर्स म्हणजे मांसाहारी. हे 2च प्राणी काय होतात सापडतात, हर्बीव्होर्स आणि कार्निव्होर्स. आता हर्बीव्होर्स कसं अडॅप्ट करतात? हर्बीव्होर्सला कसं जंगलाशी जुळवून घेतात ते? तर यांचे जे हर्बीव्होर्सचे जे आईज असतात ते बिलो फोरहेड असतात. बिलो फोरहेड. बघा आता आपण एक माणूस आहे, हे माझं फोरहेड आहे आणि हे आईज इथं आहे. हे फोरहेड आहे आणि आईज इथं आहे. आता आपण जे काही जंगलातले प्राणी बघतो हर्बीव्होर्स शाकाहारी, तुम्ही कोणतंही समोर आणा, चित्र आणा, इंटरनेटवर बघा. हरिण आहे, काळवीट आहे किंवा अगदी बाहेर गेलात तुम्ही गाय आहे, म्हैस आहे. बघा ना ते प्राणी थोडंसं केअरफुली पहा. अगदी आपल्या घराबाहेर पडलं की गाय आहे, म्हैस आहे, कुत्रा आहे, बघा ना प्राणी बघा. तर त्यांचे जे डोळे असतात ते कसे असतात? हे फोरहेडच्या ऑन आयदर साइड असतात. बिलो फोरहेड असतात, कपाळाच्या खाली. हे समजा मी असेल असा ॲनिमल असेल तर हे माझं फोरहेड आहे, तर आईज इथे असतात, अशा एका बाजूला असतात, एक इकडे आणि एक इकडे. त्यानं काय होतं? दिस गिव्स देम अ वाईड अँगल व्हिजन. हो त्यांना जंगलामध्ये काय भेटतंय? वाईड अँगल व्हिजन भेटते. हे बघा ना, सहज कन्सिडर करा की आपले डोळे इथं असण्याच्या ऐवजी जर का थोडेसे इथं असले असते तर आपल्याला काय झालं असतं? अगदी इकडचा सुद्धा वाईड अँगल भेटला असता आणि इकडचा सुद्धा वाईड अँगल भेटला असता. आणि ते जंगलामध्ये हर्बीव्होर्सला वाचण्यासाठी असतं. ते मुद्दाम त्यांनी अडॅप्टेशन कसं असतं की दे हॅव आईज
बिलो फोरहेड कपाळाच्या पाठीमाग असतात, ऑन आयदर साइड्स आजूबाजूला असतात, त्याच्यामुळे त्यांना काय भेटतो, पूर्ण जंगलामध्ये वाईड अँगल भेटतो, दोन्ही डोळ्याने वाईड, की कोणीकडून वाघोबा येतोय का, सिंह येतोय का, त्यांना खायला चित्ता येतोय का, बिबट्या येतोय का, हे बघण्यासाठी एक वाईड अँगल व्ह्यू त्यांना काय भेटतो, ह्या आईजमुळं भेटतो. त्यानंतर यांचे काय असतात, यांचे जे हार्बिव्हरचे जे लेग्स असतात ते लेग्स कसे असतात, लॉंग लेग्स असतात. ह्या हार्बिव्हरचे जे पाय असतात ते काय असतात, अतिशय लॉंग असतात आणि काय असतात, लॉंग आणि टेपरिंग असतात, लॉंग आणि टेपरिंग असतात. हो, ह्यांचे जे हार्बिव्हरचे जे लेग्स असतात ते लॉंग लेग्स असतात, मोठाले पाय असतात. कशामुळं, कुणी एखादा मांसाहारी प्राणी मागे लागला तर ढांगा टाकत पाळण्यासाठी, मोठ्या मोठ्या ढांगा टाकत पाळण्यासाठी त्यांचे कसे असतात, दे हॅव लॉंग लेग्स, दे हॅव टेपरिंग लेग्स, निमुळते होत जातात. यांचा पाय मांडीच्या जवळ मोठा असतो आणि जसं जसं खाली जातो तसं तसं काय होतं, कमी होत जातो. बघा आपण गाईचा पाय बघा, बैलाचा पाय बघा, कसा होतो की असा निमुळता होत जातो आणि तो मांडीच्या जवळ वाईड असतो आणि नंतर असा टेपर होत जातो, निमुळता होत जातो. आणि यांना काय असतात, खुरं असतात. हो, कारण यांना जंगलामध्ये पळायचं असतं, दगड गोट्यावरनं काट्याकुट्यावरून पळायचं असतं, म्हणून यांना स्ट्रॉंग हूज असतात. यांच्या पायाला हूज म्हणजे खुरं असतात. यांच्या पायाला काय असतात, अतिशय स्ट्रॉंग असे, त्याला काय म्हणायचं, हूज म्हणायचं. काय म्हणायचं, हूज. तर असे हूज असतात. हो, खूप स्ट्रॉंग असतात हे हूज. इतके जोरात पळतात हे हरणं, काळविट जंगलातून. ते कारण एक, आणि बघताना इतके म्हणजे एक तर त्यांचे लेग्स लॉंग असतात, टेपरिंग असतात आणि स्ट्रॉंग हूज असतात. दन 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 पळत राहतात ते जंगलामध्ये, कोणी पाठीमागे लागलं तर स्ट्रॉंग हूज असतात. त्यानंतर काय असतं, त्यांना जे इयर्स असतात त्यांचे इयर्स, आता आपला इयर हलत नाही, हलतो का, आपला कुत्र्याचं बघा बरं, कान उभा करतो कुत्र, कान हलतो का नाही कुत्र्याचा कान. त्याने जर का कान असं घ्यायचा ठरवला तर ते कान असे उभे करतं. आपल्याला करता येतात का, नाही. मांजराची कान बघा, त्याचे कान हलतात. आपले कान हलतात का, बघा बरं, हलतात का, प्रयत्न करा, नाही हलणार. कशामुळं, कारण आपल्यामध्ये ते अडॅप्टेशन नाहीच आहे. त्यांना काय करावं लागतं, कानोसा घ्यावा लागतो. म्हणून त्यांचे जे इयर्स असतात हे फ्री असतात. त्यांचे इयर्स कसे येतात, फ्री असतात. याला इयर लोब म्हणायचं खरं तर, इयर लोब. त्यांचे इयर्स फ्री इयर्स असतात. कशासाठी इयर्स फ्री असतात, तर आवाज ऐकण्यासाठी, कानोसा घेण्यासाठी. त्यांचे काय असतात की लॉंग डिस्टन्स, लांबून आवाज ऐकण्यासाठी. आणि एवढंच आहे. आता आपण आवाज काय कुठला ऐकू शकतो, आता समजा मला पाठीमागून याचा आवाज आहे किंवा इकडे साईडला आवाज येईल तर माझा कान असं मला तिकडे नेता येतो का, नाही. बघा आपला कुत्रा नेतो कान, वळवतो कान, तसं आपल्याला कान वळवता येत नाही. त्यांना फ्री इयर्स असतात. त्याच्यामुळे ते काय होतात, ते हलतात. ते काय होतात, हलतात आणि त्यांना अंदाज घेता येतो. आणि कधी त्यांचे जे टीथ असतात, टीथ म्हणजे दात, ते कसे असतात की टफ प्लांट मटेरियल, अतिशय स्ट्रॉंग टीथ असतात. कशासाठी, कारण त्यांना झाडाच्या फांद्या तोडायच्या असतात. नुसतं गवत नाही, कधी झाडाचा पाला खाण्यासाठी फांदी तोडायची असते. कधी कधी ज्या फळाचे हार्ड कवरिंग्स आहेत ते त्यांना दाताने तोडायचे असतात. त्यांना काय कोणी असं सोलून देतं का, धर बाबा ये इकडे, जंगलामध्ये असं नाही, त्यांना ते फोडून खायचं असतं. म्हणून त्यांना स्ट्रॉंग असे काय असतात, टीथ असतात. आणि अजून एक असतो त्यांच्या स्किनचा कलर. हो, हे हरणं वगैरे समजा जंगलातले बघितले ना तुम्ही, की बरेच असे प्राणी आहेत हार्बिव्हर्स, की त्यांचा जो स्किन कलर आहे तो त्या झाडांच्या कलरशी काय होत असतो, मॅच होत असतो. ते लवकर दिसत नाही. कधी कधी असं बसलेलं असेल तरी लवकर दिसत नाही, कारण त्याचा स्किन कलर त्या पद्धतीने असतो. हे काय त्यांचे अडॅप्टेशन आहेत. कोणते पहिले अडॅप्टेशन, आईज बिलो फोरहेड, लॉंग व्ह्यू येण्यासाठी. लेग्स लॉंग आहेत, टेपरिंग आहेत, स्ट्रॉंग हूज आहेत, पळण्यासाठी जंगलामध्ये दगडगोट्यावरून काट्याकुट्यावरून. फ्री इयर्स आहेत, तर लांबून आवाज ऐकण्यासाठी. आणि स्ट्रॉंग असे काय आहेत, टीथ आहेत. आता हे झालं हार्बिव्हर्स, यांनी या पद्धतीने अडॅप्ट केले. आता कोणते आहेत, कार्निव्होर्स. आता कोणते आहेत, कार्निव्होर्स. कार्निव्होर्स म्हणजे
मांसाहारी प्राणी. हो, आता त्यांनाही जर का ह्या त्यांना पण कार्निव्हर्सला काय असतात हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅडेड पॉज असतात. त्यांना काय असतात? पॅडेड पॉज. पाचवीची कविता आठवली का नाही इंग्रजीची? लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. हो, त्यांचे जे पायाचे पंजे असतात असे छानपैकी पॅडेड म्हणजे मऊ आणि जाड असतात. कशामुळं? कारण त्यांना दबत 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 जायचं असतं. हो, भूज असते तर आवाज आला असता टक 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 टक, तर हरिण पळून गेलं असतं. झाली बाबोबाला एकादशी त्या दिवशी, मग त्याला काही खायलाच भेटलं नसतं. यांना कशा असतात ह्या लायन्सला, टायगर्सला, त्यानंतर लिओपार्ड्स जे बिबटे असतात त्यांना पॅडेड पॉज असतात. त्यांचे जे पाय असतात ना त्याच्या पाठखाली असे पॅड्स असतात मग त्याच्यामुळे ते असे दबत चालतात. त्यांच्या पायाचा आवाज सुद्धा होत नाही आणि हार्बिव्हर्सला जवळ येऊस तर पत्ता सुद्धा लागत नाही. बघितलं असतं ना तुम्ही डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर, त्यांना पॅडेड पॉज असतात. त्यानंतर काय असतं? एवढंच नाही तर त्यांचे जे आईज असतात ते इन फ्रंट ऑफ हेड असतात. हो, मात्र यांच्या आईज कशा असतात? आपल्यासारखेच असतात, माणसासारखे, इन फ्रंट ऑफ हेड. हो, यांच्या असं नसतात. यांचे कशा असतात? इन फ्रंट ऑफ हेड असतात. कशासाठी? कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी. हो, वाघाने सिंहाने जर अशी दृष्टी ठेवली तर ती असं हलू नये दृष्टी. त्यांना वाईड अँगलची गरज नसती. हो, त्यांना समोर पळालेला फक्त पकडायचा असतो. त्याच्यामुळे त्यांना वाईड अँगलची गरज नसते. इकडे इकडं त्यांना कशाची भीती आहे? त्यांना नसते भीती, त्यांनाच भीती आहेत सगळेजण. तर मात्र त्यांची जे आईज असतात ते कशा असतात? इन फ्रंट ऑफ हेड असतात. त्यानंतर काय आहेत? त्यांना त्यांचे जे टीथ असतात ते टीथ सुद्धा कसे पाहिजे? कार्निव्हरचे स्ट्रॉंग टीथ असतात. काय करायचं ना? फाडायचंय. शिकार पकडली तर काय करायची? त्यांना दाताने अशी फाडायची आहे. म्हणून स्ट्रॉंग टीथ असतात त्यांना सुद्धा. आणि त्यांना जे आपण नेल्स जे आहेत पूर्ण, तर ते सुद्धा काय असतात? स्ट्रॉंग असतात, नेल्स सारखे असतात. ते अतिशय स्ट्रॉंग असे टीथ असतात. नेल म्हणजे असतो ना नेल्स, ते अगदी स्ट्रॉंग नेल्स, स्ट्रॉंग टीथ ते असतात. त्यांनी ते काय असतात? खातात. आणि काय असतात? शार्प आणि पॉइंटेड दात. बघा तुम्ही, सिंहाचा दात, वाघाचा दात शार्प असतो, टोकदार असतो. आणि पॉइंटेड म्हणजे अतिशय टोकदार दात असतात. घुसवले जर का त्यांनी तर ते लचकाच तोडतात. आणि त्यांचे जे क्लॉज असतात, हो, पूर्ण नख क्लॉज त्यांच्या हातापाय ते काय असतात? जे पूर्ण ते सुद्धा काय असतात? शार्प असतात. हे काय त्यांचं अडॅप्टेशन आहे. कोणाचं अडॅप्टेशन आहे? अडॅप्टेशन ऑफ इन ग्रासलँड ॲनिमल्स आणि कोणते ॲनिमल्स? फॉरेस्ट ॲनिमल्स. कोणते दोन ॲनिमल्स सापडतात? हार्बिव्हर्स आणि कार्निव्हर्स. काय आज के लिए इतना ही.